नक्कीच एक नेम देखील आणखीन आपण 40+ खेळाडूला जर जाणून बुजून बाद केलं गेलं नाही तर त्या संघाला फॅनलाइज केलं जाईल, त्या संघाला फॅनल्टी दिली जाईल. जो 40+ क्रिकेटमध्ये नेम आहे तो इथे देखील लागू केला जाईल. आमचे पंच, ऑफिशियल पंच, ही गोष्ट आपण देखील लक्षात घ्यायचं आहे. 40+ खेळाडूला जर जाणून बुजून आउट केलं नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पेनल्टी दिली जाईल. तर सामना सुरू करायचा आहे कारण जास्त वेळ झालेला आहे. अरविंदजी भोईर साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे. दोन जे बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय त्याने एक सुवर्ण संधी. आपण जर षटकांची हॅट्रिक पूर्ण करता तर 2100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. 2100 रुपयाचं पारितोषिक या दोन्ही बॅटरसाठी आहे. आणि हॅट्रिकसाठी निलेश जाधव जे माजी सरपंच आहेत ओळी गावचे त्यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. महेश जोशी याला ही सुवर्ण संधी आहे. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या गोलंदाजांनी जर हॅट्रिक केली तर त्यासाठी देखील अरविंद पाटील साहेबांकडून, भोईर साहेबांकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आणि गोलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे. अरविंद भोईर साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे. आणि गोलंदाजाने जर हॅट्रिक दिली एक आगलं वेगळं पारितोषिक त्याच्यासाठी देखील पारितोषिक असणार. अरविंदजी भोईर यांच्याकडून या आगलं वेगळं पारितोषिक गोलंदाजासाठी देखील आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचं जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. पंच नक्कीच आपण देखील स्ट्रिक वॉर्निंग द्यायचे आहे. पहिले 3 षटके नक्कीच 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अंकुश पाटील आणि त्याचे समवेत प्रभाकर पाटील. पहिल्या चेंडूवर षटकाराला तर 500 आणि विकेट घेतला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आकाश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. अगदी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट आणि 500 रुपयाचा मानकरी ठरताना आपण बघतोय महेश जोशी. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं पहिला फलंदाज अंकुश पाटील हा बाद होताना. त्यांनी जाहीर केलं होतं की पहिल्या चेंडूवर विकेट किंवा पहिल्या चेंडूवर षटकार घेतला तर पारितोषिक दिलं जाईल आणि 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि निलेश जाधव साहेबांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणजे 700 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे महेश जोशी. म्हणजे खंब्याची सोय झालेली आहे. खंब्याची बाकी सुटलेली आता पाहू चाकण्याची बाकी निघेल का. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. गोलंदाजाने तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक पटकवलेलं आहे. पहिल्या चेंडूचं विकेट प्राप्त केलेलं आहे महेश जोशी याने. कारण निलेशजी जाधव आणि आकाशजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. इथे एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल ने वाढते.
2 वर धावसंख्या पोहोचते. आपण सामना पाहतोय उद्घाटने ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील. एका बाजूला भानुदास म्हात्रे साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला मनीष पाटील साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. महेश जोशी इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज 55 वाईट अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या 3 आणि 3 वाईट सलग जर टाकले तर 300 रुपयाचं पारितोषिक प्रतीकजी जोशी यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. इथे मात्र लॉप केले चेंडूला आणि ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिला ब्लास्ट. ओली क्रिकेट ब्लास्ट मधील हा ब्लास्ट आपल्याला पहिला षटकार. ₹300 पारितोषिक प्रतीकजी जोशी यांच्याकडून दिलं. इथे मात्र लॉप केले चेंडूला आणि ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील इथे या 20 मध्ये केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मात्र दोघांना वेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढते. 14 धावा. आपण पाहतोय पहिले षटक मार्गस्थ आहे महेश जोशी ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करायला आहे. ₹700 पारितोषिक देखील त्याने पटकावलेले आहे. त्यानंतर मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी त्याची पाहायला मिळत आहे. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 15 धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उद्घाटन सामना ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपण पाहतोय. यानंतर रमणिक स्पोर्ट्स आणि पाटील वॉरियर्स या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघ संघ आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. मुकेश जोशी फॅम टीम रमणिक स्पोर्ट्स विपक्ष पाटील वॉरियर्स जो संजय पाटील साहेबांचा संघ आहे. कृपया आमची जे मुख्य गेट आहे तिथे एक बाईक आहे. त्या बाईकची ग्लास आपण डाऊन करायचे आहे. विराज आपल्याला विनंती असेल आपल्या मागे जी बाईक आहे. धन्यवाद. उद्घाटन सामना आपण पाहतोय भानुदास म्हात्रे फॅम टीम समेरा 11 विपक्ष मनीष पाटील फॅम टीम SB पाटील अँड कंपनी या दोन संघामध्ये. 15 मिनिटांचा वेळ आपल्याला 3 षटकांचा दिला गेलेला आहे. टायमिंग नोट केला गेला आहे. पहिला चेंडू 10 वाजून 34 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला होता आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी तब्बल 6 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे. प्रितेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामनागर फलंदाज जेम्स पाटील जो वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर तब्बल ₹700 पारितोषिक गोलंदाज महेश जोशी यांनी पटकावलेलं आहे. महेश जोशी यांच्यासाठी आकाश पाटील साहेब आणि निलेश जाधव साहेबांकडून हे पारितोषिक आलेलं आहे. आकाश पाटील साहेबांनी ₹500 आणि निलेश जाधव साहेबांनी ₹200 पारितोषिक त्यांना जाहीर केलं होतं आणि ते पटकावलेलं आहे. सर्कलमध्ये 4 फिल्डर कंपल्सरी ठेवणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान इंजिनियर निशांतजी पाटील यांचं ते आगमन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. डाऊन लेगस्टम पंचांचा वाईटचा इशारा होतोय अव्वल वाईटच्या रूपाने. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मिळणार आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकॉन दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. लांब पाल्याचा षटकार.
आहे आणि ओवली प्रीमियर लीग स्पर्धेत देखील आज सुरुवात झालेली आहे. ओवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट. 1+1 अशा 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि या संघाची धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने पोहोचते ती 24 वर 24. RCB विपक्ष KKR हा IPL मधील उद्घाटन सामना पाहायला मिळेल. मात्र ओवली प्रीमियर लीग स्पर्धेमधील उद्घाटन सामना आपण सध्या पाहतोय समायरा 11 विपक्ष SB पाटील आणि कंपनी या दोन संघामध्ये. प्रितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना करेल फलंदाज प्रभाकर पाटील. इथे समोर केलेल्या वेसेप मध्ये चांगला फटका, चांगला साऊंड देखील आलेला होता. इथे पंबलिंग पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याची संधी आणि दुसरी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. एस न करत ओव्हरथ्रो झालेल्या तिसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. चौथीसाठी देखील प्रयत्न होता, मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 वर 27. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय प्रितेश पाटील दुसरे षटकात आलोय. इथे जनगॉन विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय इथे मात्र जेम्सच्या रूपाने. धावसंख्या 27. आपण बघतोय दुसरे षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर पवन पाटील मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला आणि लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. केवळ चेंडूला दिशा दिली होती. पेचचा चांगला वापर करताना आपण बघतोय पवन पाटील. इथे या लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. चार धावांसाठी चौकार. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वंत धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 36. प्रितेश पाटील राऊंड विकेट. पूल किल्ले चेंडूला समोर येतोय चेंडू लॉंगर रिझन मध्ये. मात्र इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. अखेर षटकाची समाप्त झालेली आहे.
2 षटके समाप्त आणि 2 षटके समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 37 धावा. 37 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. रमणिक स्पोर्ट्स आणि पाटील वॉरियर्स. मुकेश जोशी फॅम टीम रमणिक स्पोर्ट्स आणि संजय पाटील फॅम टीम पाटील वॉरियर्स या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच असणार आहे. 2 षटकांसाठी जर बघितलं तर 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. दोन षटकांची समाप्त झाली आणि 2 षटकांसाठी तब्बल 11 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. साहिल जोशी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर साहिल जोशीचा सामना करेल फलंदाज पवन पाटील. ओली प्रीमियर लीग 20-25 पर्व चौथं ओली क्रिकेट ब्लास्ट ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील हा उद्घाटनी सामना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. साहिल जोशी आलेला आहे बॉलिंग मार्कवर. व्यापीडॅचच्या टोकाकडून सज्ज होतोय. इथे मात्र फुल केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय गॅप मधून सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून हा चौकार. फोर्टी 41 धावा धावपलीवर पाहायला मिळत आहेत. उद्घाटन सामना ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपण पाहतोय. साहिल जोशी याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे फलंदाज पवन पाटील याने. माजी पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि त्याने विनंती असेल की आपण व्यापडे आपलं हार्दिक स्वागत आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. एक सिंगल रन्स जनार्दन पाटील साहेबांचे ते आगमन झालेले या माजी पोलीस पाटील वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील एका भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 42. कुठल्याही क्षणी हरवला फुटला घाल झाला तर नवीन चेंडू दिला जाईल. साहिल जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 5 धाव खर्च केलेले आहेत. सध्या मैदानामध्ये या प्रभाकर पाटील आणि या पवन पाटील ही जोडी पाहायला मिळते. जेम्स हा बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. मात्र जेम्स याने बाद होण्यापूर्वी 18 धावांचं महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. साहिल जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर व्यापीटॅचच्या टोकाकडून वलताना सामनागिरी फलंदाज पवन पाटील. इथे सुरेख फटका मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या संघासाठी. आपण पाहतोय महत्वाच्या धावा सेव्ह करताना आणि इथे पाहूया नक्कीच दोघांनी क्रीज सोडणं आवश्यक आहे कारण इथे आपण पाहतोय एकच धाव असणार आहे आणि फलंदाज देखील रनआउट नसणार आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे. दोघा खेळाडूंनी क्रीज सोडणं नक्कीच बंधनकारक असणार आहे. आपल्याला जर रनआउट करायचं असेल तर दोन्ही या फलंदाजांनी क्रीज सोडणं गरजेचं असणार आहे. पंच देखील नक्कीच हा नेम
खेळाडूंना लक्षात आणून देत आहेत. धावसंख्या सिंगल संघाची धावसंख्या 43 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे साहिल जोशी तिसरं षटकात हलतोय. तर यावेळी सामनावीर फलंदाज प्रभाकर पाटील. इथे फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि ते या फलंदाज प्रभाकर पाटील हा झेलबाजी रूपाने बाद होताना. आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज अंकुश पाटील अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. ज्यावेळी महेश जोशी यांनी त्याला बाद केलं होतं आणि महेश जोशी यांनी या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर 700 रुपयाचं पारितोषिक देखील पटकावलेलं आहे. महेश जोशी साहेबांकडून महेश जोशी यांच्यासाठी आकाश पाटील साहेबांकडून 500 रुपये आणि निलेश जाधव साहेब जे माजी सरपंच आहेत उवळी गावचे त्यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आमच्या कॉम बॉक्समध्ये जमा आहे. समोर खेळलेल्या चेंडूला VSF मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. सूरज मात्रे सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 44 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर साहिल जोशी तिसरं षटक चालतोय. सामनाकारी फलंदाज यावेळी पवन पाटील. यावेळी पवन यांनी आकाशामध्ये हा फटका केलेला आहे. मिस टाइम क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पवन पाटील याची केली संपुष्टात. झेलबाजी रूपाने या आणखीन एक फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 44 आणि 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 44 अशी धावसंख्या आपण बघतोय. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक गमवल्यानंतर समयरा 11 भानुदास मात्रे फॅम टीम या संघाची. नेक्स्ट मॅच मुकेश जोशी फॅम टीम रमणिक स्पोर्ट विपक्ष संजय पाटील फॅम टीम पाटील वॉरियर्स या 2 संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघांना टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. पुढील सामना रमणिक स्पोर्ट विरुद्ध पाटील वॉरियर या 2 संघामध्ये असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल पाटील वॉरियर आणि रमणिक स्पोर्ट या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघांना टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रेषित येतोय. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. संकेत पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर आणि न्यू बॅटर प्रेषित पाटील पाहायला मिळतोय. संकेत बॉलिंग ट्रॅकवर शेवटची षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंच संमत नाहीत. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पंच निकलेश बजागे सरांचा इशारा येतोय लेग बायचा. आव्हान ते धाव लेग बायच्या रूपाने. संघाची धावसंख्या 45 आणि झेलसाठी नक्कीच निलेश जाधव साहेब जे माजी सरपंच आहेत उवली गावचे त्यांच्याकडून महेश जोशीसाठी कॅशसाठी पारितोषिक आलेलं आहे 200 रुपयाचा आणि जर सूर मारून झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एका ताने झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक.
महेश जोशी यांच्यावर बक्षिसांची अक्षरशः खैरात पाहायला मिळते. आणि महेश जोशी यांनी जर झेल पकडला तर 1100 रुपयाचं पारितोषिक नंदू जोशी साहेबांकडून देखील दिलं जाईल. क्या बात आहे. पंचांचा इशारा वाईट येतोय आव्हान दादा वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल ने भर 46-46. संकेत शेवटची षटक बदलतोय. तर संकेतचा सामना करेल फलंदाज प्रेषित पाटील. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा नो बॉलचा येतोय 1+1 आणि पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. 48 धावसंख्या. फ्री चेंडू संकेतच्या माध्यमातून इथे केला जाईल. तर सामना करेल फलंदाज सूरज मात्रे. कुठल्या प्रकारचा नुकसान होणार नाही. झेल जरी पकडला असता तरी फ्री चेंडू होता आणि या रनआउट चुरबाने मात्र फलंदाज बाद होतोय. प्रेषित हा बाद होताना देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. कारण ट्रिपलेस वाहिनीवर देखील हे टेलिकास्ट आता मात्र सुरू झालेलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे टेलिकास्ट तर एन्जॉय करू शकता. मात्र आता घर बसल्या देखील ट्रिपलेस वाहिनीवर देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता. ट्रिपलेस वाहिनीवर देखील ओली प्रीमियर लीग स्पर्धेचं प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. धावसंख्या 49 49. इथे फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. 4+1 5 धाव डॉपलर मध्ये जोडल्या जातील. आणि आता मात्र या गोलंदाजाला या षटकामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. कारण 2 भीमर चेंडू संकेत याने हाताळलेले आहेत. धावसंख्या 54 धावा. शेवटचा कॉल दिला जातोय रमणिक स्पोर्ट आणि पाटील वॉरियर या 2 संघांना टॉस साठी. या षटकामधील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 भीमर चेंडू हाताळले होते आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय संकेतचं षटक आता मात्र पूर्ण करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर नवीन येतोय. सुशांत आलेला आहे. फोर्स करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. फ्री चेंडू फलंदाज सूरज देखील विसरला होता. इथे धावचीची संधी आणि फलंदाज धावचीत. फ्रीट नक्कीच होता चेंडू. तिथे झेल पकडला गेला. पाहूया पंच जोही निर्णय देतील तो अंतिम असणार आहे. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. पंच जो निर्णय देईल तो निर्णय नक्कीच आपणास मान्य करावाच लागेल. यतीजी म्हात्रे आणि विशालजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. अन्यथा त्या संघाला फायनलाइज देखील केलं जाऊ शकतं. कारण ऑफिशियल पंच आहे त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय
जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत, अजून देखील क्रिकेट खेळत आहेत. प्लेयर मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 55 डबल 5. शेवटचे षटक मार्गस आहे. उद्घाटन सामना ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळी फुलटाच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि इथे या सुरेख झेल तर पकडला गेलेला आहे. नक्कीच पंच इथे तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत भीमर साठी. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. आतिश पाटील तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या. इट्स नो बॉल, म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पंचांनी नक्कीच ऑनफिल्ड पंचांनी इथे मात्र यू घेतला होता. संघाची धावसंख्या 57-57. फ्रीट चेंडू आहे. पाहूया फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का. न्यू बॅटर दर्पण म्हात्रे इनला पाहायला मिळतोय. दर्पण म्हात्रे सामना करेल गोलंदाज सुशांत याचा. विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आहेत. चांगला फटका आहे, गॅप शोधू शकलेला नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावचीची संधी आहे आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीत देखील होतोय. तर निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना स्कोरवर धावा झळकल्या गेलेल्या त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष्य इथे मध्ये ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल रमणिक स्पोर्ट्स आणि पाटील वॉरियर या दोन संघामध्ये. मुकेश जोशी या साहेबांचा संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला संजय पाटील साहेबांचा संघ. तर टॉसकडे आपण बोलूया. नक्कीच सरपंच मॅडम आणि उपसरपंच मॅडम कुंदा विष्णू पाटील मॅडम आणि सोनम उत्तम पाटील मॅडम यांना विनंती असेल का आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. माजी सरपंच रोहिणी गणेश म्हात्रे आणि उपसरपंच सोनम उत्तम पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ओवली टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. रमणिक स्पोर्ट्स विपक्ष पाटील वॉरियर या दोन संघामधील हा सामना पाहायला मिळेल. तर हे आपण पाहू शकता स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ओवली टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जात आहे. तर टॉस केला गेला आहे, मात्र टॉस पुन्हा केला जाईल. रमणिक स्पोर्ट्स तर टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला पाटील वॉरियर्स या संघाने निर्णय सांगायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर बोलूया आपण पुढील इनिंग कडे.
पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल रमणिक स्पोर्ट्स विपक्ष पाटील वॉरियर या दोन संघामध्ये. पाटील वॉरियर संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रमणिक स्पोर्ट विपक्ष पाटील वॉरियर या दोन संघामध्ये. नुकतं टॉस केला गेलेला या पाटील वॉरियर संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि रमणिक स्पोर्ट्स या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचा जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आणि सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. आव्हान ठेवलं गेलेलं आहे ते 59 धावांचं, कारण पहिल्या इनिंगमध्ये समैरा 11 या संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या 58 7 गड्यांच्या मोबदल्यात SB पाटील अँड कंपनी संघाने सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. एकोणसाठ धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये 58 धावा निर्धारित 4 षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष इथे मात्र SB पाटील अँड कंपनी या संघासमोर उभं केलं गेलेलं आहे. पुढील सामन्यामध्ये जे जॉन्टी जोशी याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दीपक पाटील यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल झेलासाठी, कॅशसाठी. यतीशजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि अजून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी विशालजी पाटील यांच्याकडून जाहीर केलं गेलेलं आहे. प्रत्येक झेलासाठी हे पारितोषिक असणार, क्या बात आहे. सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते महेश जोशी, तर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो या फलंदाज केदार. महेश जोशी जर 3 डॉट चेंडू खेळला तर निलेशजी जाधव जे माजी सरपंच आहेत ओवळी गावचे, त्यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद, रनआउटच्या रूपाने महेश जोशी बाद होताना. महेश जोशी यांनी तो विकेट घेतला होता आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर महेश जोशीच बाद होताना सेकंड इनिंग मध्ये SB पाटील अँड कंपनी संघाकडून पाहायला मिळतोय. अंकुश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये अजय भोईर. इथे इनफिल्डच्या वरून सुरेख फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक पवन पाटील तिथे सज्ज आहे. वाईट ऑफ लॉंगर रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. या सिंगलने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलाय फलंदाज केदार जोशी याने. प्लेयर मिस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधला नाही फलंदाज अजय भोईर याला. पनामा कॅप आपण पाहतोय अजय भोईर याच्या डोक्यावर. एक मोठं लक्ष आहे 59 धावांचं SB पाटील आणि कंपनी या संघासमोर. इथे फुलटा चेंडू आहे इनफिल्डच्या वरून, अगदी मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंगर रिझर्व मधून सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार.
धावसंख्या 5. चौकाराने अजय भोईर यांनी खातं उघडलेलं आहे. इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. नाही, या मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि रनआउटच्या रूपाने दुसरा फलंदाज देखील बाद होताना एच.बी. पॅटेल यांना कंपनी या संघाचा. बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मला वाटतं संकेत येतोय. संकेत याला बढती दिली गेली आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर 6 धावा. 6 वर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अंकुश पाटील यांनी खरं तर अंकुश लगावलेला आहे. अंकुश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या 6. अंकुश पाटील बॉलिंग ट्रॅकवर शॉर्ट रनअप ने तिथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मेडिकल क्षेत्रामध्ये एक धाव फलंदाज संकेत पूर्ण करतोय. संकेत सिंगल स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 7. 7 धाव धावपलीकडे झलकले गेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद एस.बी. पाटील आणि कंपनी संघ 59 लक्ष्याचा पाठला करताना. इथून 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेषित पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनावीर फलंदाज संकेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 7 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. इथून 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू आणि तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. प्रेषित येण्याअगोदरच प्रेशर वाढलेलं आहे. लॉफ केल्या चेंडूला टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. संकेतने या फटक्याने संकेत दिलेला आहे. पहिला मारा लेकिन शॉलेट मारा आपण पाहतोय. या प्रेषित पाटील विरुद्ध संकेत च्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय आणि षटकार संघाची धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 नाही या पोस्ट येते 13 वर आणि अशाच फटक्यांची गरज तर आवश्यकता आहे. धावसंख्या 13 आपण पाहतोय. या दुसरं षटक मार्गस्थ प्रेषितचं स्वागत संकेतने षटकाराने केलेले. इथे या इनफिल्डच्या वरून सुरेख फटका. चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार. दस का दम दाखवताना आपण बघतोय प्रेषित पाटील.
धावसंख्या पोचते ती 17 आणि खतरा फेस करताना सध्या तरी संकेत हा फलंदाज पाहायला मिळत आहे. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक सूरज तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 18 धावा. जयश्री क्रमांक 18 किंग कोहली आज IPL स्पर्धेमधील उद्घाटन सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आज IPL स्पर्धेमधील 18वी IPL स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत आणि 18 क्रमांकाचा जर्सी नंबर घालून विराट कोहली देखील RCB संघाकडून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. RCB विपक्ष KKR. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक एकशागाव रिझर्व मध्ये सज्ज आणि तिसरा फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होताना SB पाटील यांना कंपनी या संघाचा. न्यू बॅटर मैदानामध्ये SB पाटील आणि कंपनी संघाकडून आता मात्र येतोय. प्रितेश पाटील आपण बघू या मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज प्रेक्षित पाटील. पहिले 2 चेंडूवर प्रेक्षित पाटील मागला ठरला होता. 10 धाव त्याने खर्च केला. त्यानंतर त्याने विकेट प्राप्त केलेले आहे. गोलंदाज प्रेक्षित सामना करेल फलंदाज प्रितेश. करार ऑपरेटरचा फटका मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. ओथ्रो झालेला आहे. इथे आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. मानस होतं मत धाडस केलं जात नाही. प्रितेश पाटील सिंगलने ऑफ द मार्क होतोय. संघाची धावसंख्या 19. आव्हान 59 धावांचा आहे. 19 धावपलेकर झलकले गेलेले आहेत. गोलंदाज प्रेक्षित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना करत फलंदाज संकेत, ज्याने प्रेक्षित विरुद्धच 2 मोठे फटके केलेले आहेत. षटकार चौकार वैयक्तिक 12 धावसंख्येवर संकेत सध्या फलंदाजी करतोय. आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या SB पाटील आणि कंपनी संघाची स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. 39 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ इथे खर्च केला गेलेला आहे. एकोणचाळीस धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. या 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आपण सामना पाहतोय या समयरा 11 विपक्ष SB पाटील आणि कंपनी या 2 संघामध्ये. पवन पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज संकेत. स्विंग अँड मिस. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकर 20 धावा. 39 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. कारण आव्हान जे ठेवले गेले ते 59 धावांचं. उद्घाटन सामना ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट मधील आपण बघतोय.
अगदी IPL प्रमाणे फॉर्मॅट इथे या ओली प्रीमियर लीग स्पर्धेचं पाहायला मिळतंय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 21. 38 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र इथून फक्त 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जात आहे. दोन कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा टेलिकास्ट केली जात आहे. ओली प्रीमियर लीग 20-25 पर्व चौथा आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र काय घडलंय तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केली. संघाची धावसंख्या 22 धावा. 37 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकूण 60 या लक्ष्याचा पाठलाग करताना SB पाटील आणि कंपनी संघ आपण पाहतोय. पवन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज संकेत. इथे फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. डीप मिड ऑन रिझन मध्ये चेंडू फील केला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने आता मात्र काही साध्य होणार नाही. धावसंख्या 23. 36 धावांची आवश्यकता आहे. मात्र फक्त 8 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. समोर खेळल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे देखील फक्त एक सिंगल रन्स सिंगलने धावफलक घालता ठेवलेला आपण पाहतोय. 24 धाव धावफलकावर झलकल्या गेलेले आहेत. 35 धावांची इथून आवश्यकता आहे. मात्र फक्त 7 चेंडूचा खेळ आता शेष आहे. इथे मात्र दिशेमध्ये फरकटना डाऊन द लेग स्टंप 50 समांतर धाव मिळते. वाईट चोपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 25. 34 धावा 7 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र इथून मोठ्या फटक्यांकडे जावे लागेल SB पाटील आणि कंपनी या संघाला. खास करून संकेत ज्याच्या बॅटमधून षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाला होता मागील षटकामध्ये. इथे चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्कोअर रिझन मध्ये मिस फील करतोय. डीप मध्ये अखेर चेंडू आडून फेकी केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 27. आता मध्ये शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. 6-32 समीकरण अवघड इक्वेशन इथे मात्र आता SB पाटील आणि कंपनी या संघासमोर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रमणीक स्पोर्ट्स विपक्षीय पाटील वॉरियर या 2 संघामध्ये. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता अवघड बनलेलं आहे. सूरज मात्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनावीर फलंदाज प्रितेश पाटील. सहा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फाटका झेल मात्र ड्राफ्ट केला जातोय फायनल रिझन मध्ये. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 28 धावा 31 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. इक्वेशन खूपच आता अवघड बनलेलं आहे SB पाटील आणि कंपनी या संघासमोर. सूरज मात्रे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकात आले. इथे हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या लॉंग लेग रिझन मधून 4 धावांसाठी चौकार.
चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर. केवळ 4 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आणि या इक्वेशन खूपच अवघड पाहायला मिळत आहे SB पाटील आणि कंपनी या संघासाठी. सूरज थले याला देखील पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा हुक केलेल्या चेंडूला जॉन्टी जोशी जॉन्टी जोशी आपण संपर्क साधायचा आहे. जॉन्टी जोशी जॉन्टी जोशी आपण त्वरित संपर्क साधायचा. जॉन्टी जोशी पाहूया पंच काय निर्णय देतात. जॉन्टी जोशी आपण संपर्क साधायचा आहे. हा चौकार आहे. 4 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 36. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. अजून इक्वेशन खूपच अवघड पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि जवळजवळ आपण पाहतोय लेग बॅटचा इशारा पंचाकडून आलेला आहे. पराभव वाटल SB पाटील आणि कंपनी या संघाचा, कारण आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 2 चेंडू आणि तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. इथे या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. सेफ लँडिंग होते चेंडूची. फक्त एकच धाव. शेवटचा 1 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. एकमेव फलंदाज संकेत आपण बघतोय ज्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी मात्र दांडी गोल फलंदाज बाद. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. उद्घाटन सामन्यामध्ये विजयाची बोवणी केलेली आहे समैरा 11 या संघाने. अभिनंदन समैरा 11, अभिनंदन भानुदास जी मात्रे आणि हार्डलक मनीष पाटील, हार्डलक SB पाटील अँड कंपनी. महेश जोशीसाठी जे पारितोषिक होते आकाश पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं आणि निलेशजी जाधव जे माजी सरपंच उवली गावचे आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं, तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक महेश जोशी साहेब यांच्यासाठी आलेलं आहे. आणि महेश जोशी आपण आपल्याला हे पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच कार्ड पण निवडले आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेले जेम्स पाटील ज्यांनी फलंदाजी करताना 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. तो जेम्स पाटील ठरलाय.